शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा। राज्यातील शिक्षकांच्या विविध संघटनांनी 5 डिसेंबर रोजी सेवेत असणाऱ्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना टीईटी सक्तीच्या विरोधात शाळा बंद आंदोलन व मोर्चा 4 हुतात्मा पुतळा चौक येथून दुपारी 2 वाजता शिक्षकांच्या मोर्चा घोषणाबाजी करत जिल्हा परिषदेच्या पूनम गेट येथे सभेत रूपांतर झाले। शहर व जिल्हा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील शाळा बंद ठेवून सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा व शाळा बंद आंदोलन करण्यात आले। राज्यामध्ये 2013 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना टीईटी सक्ती रद्द करण्यात यावी व अन्य मागणीसाठी या मोर्चात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या 35 संघटना एकवटल्या होत्या। न भूतो न भविष्यती अशा प्रकारचे मोठी गर्दी दिसून आली। यामध्ये भरडले जात आहेत आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं शिक्षण कुठेतरी अडचणीत भविष्यात येईल। या कृतीपोटी विद्यार्थ्यांचं शिक्षण सातत्याने चालू राहावं यासाठी शिक्षक आज रस्त्यावरती आला आहे। त्याच अनुषंगाने या राज्यामध्ये सरप्लस समावेशन जी प्रक्रिया आहे ती 15 मार्च 2024च्या शासनादेशानं सुद्धा अडचणीत आलेली आहे। त्या आदेशास अनुसरून 24-25च्या झालेला सेवक संच हा राज्यामधला हा प्रचंड मोठ्या संख्येने सरप्लस शिक्षक होतील अशा पद्धतीचा आकडा दाखवतो आहे आणि त्यामुळं तो शासनादेश सुद्धा रद्द झाला पाहिजे। नसेल तर त्यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांचा मेळ बसेल अशा पद्धतीनं दुरुस्ती केली पाहिजे। ही भूमिका घेऊन अनुषंगिक अनेक बाबी आहेत, त्यामध्ये पेन्शन सहित मोठ्या बाबी आहेत। या सगळे विषय घेऊन या राज्यामध्ये सर्वदूर सगळीकडे समन्वय सगळ्याच संघटना एकत्र येऊन या राज्यामध्ये आंदोलन करतायत। त्याचा आज सगळीकडे शुभारंभ सुमारे साधारण 12 वाजल्यापासून राज्यभरामध्ये सगळीकडे मोर्चे सुरू झालेत। सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा या 4 हुतात्मा पुतळ्यापासून हा मोर्चाला थोड्याच वेळात सुरुवात होते आहे। धन्यवाद। रद्द करा, रद्द करा, रद्द करा, कृती समितीचा, कृती समितीचा